शाहू महाराजांना मुसलमान बनवण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केला होता. वेलकम टू शिवसूत्र सिरीज, ज्यात आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहे. मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की येसुबाई आणि शाहू महाराज यांना अटक झाली, कैद झाली. पण त्या कैदेमध्ये असताना त्यांनी काय हाल सोसले हे तुम्हाला माहिती आहे का? येसुबाई आणि शाहू महाराज हे जेव्हा कैदेमध्ये होते तेव्हा 1703 साली उन्हाळ्यामध्ये औरंगजेबाने हुकूम जारी केला की शाहू महाराजांना धर्मांतर करून मुसलमान बनवण्यात यावं. कारण जर मराठ्यांचा राजाच मुसलमान झाला तर सगळं मराठा साम्राज्य आपल्या म्हणजे मुघलांच्या अधिपत्याखाली येईल, हा त्याचा राजकीय हेतू होता. पण शाहू महाराज जरी लहानपणापासून मुघलांच्या छावणीमध्ये वाढले असले तरी त्यांच्यावरती संस्कार मात्र मराठ्यांचे होते, जे की येसुबाईंनी केले होते. त्यामुळेच त्यांचं मन वळवण्यासाठी औरंगजेबानं हमीदुद्दीन खान याला नेमलं. पण शाहू महाराज काय ऐकेना, धर्मांतरणासाठी तयार होईना. शेवटी त्यांनी आपलं हे गाऱ्हाणं जिनतुन्निसा म्हणजे औरंगजेबाच्या मुलीसमोर मांडलं. येसुबाई आणि शाहू महाराजांनी जिनतुन्निसाला विनंती केली आणि तिनं आपल्या बापाला म्हणजे औरंगजेबाला सांगून हा हुकूम रद्द करवला. पण औरंगजेबाचा इगो हट झाला की मी सांगितलेला हुकूम रद्द कसा काय होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी एक नवीनच पर्याय सुचवला की एकतर शाहू मुसलमान होतील किंवा शाहूंच्या ऐवजी कुठल्या तरी दोन प्रसिद्ध पुरुषांना त्यांचं धर्मांतर करावंच लागेल. आपल्या धन्यावरचं हे संकट रोखण्यासाठी शेवटी दोन तरणीबाण पुढे आली. प्रतापराव गुजरांची ती दोन मुलं, त्यांचं नाव होतं खंडेराव आणि जगज्जीवनराव. यातल्या दोन्ही मुलांचं धर्मांतरण केलं गेलं, त्यांना मुसलमान बनवलं गेलं आणि औरंगजेबानं त्यांचं नाव अनुक्रमे अब्दुल रहीम आणि अब्दुल रेहमान असं ठेवलं. शाहू महाराजांवरचं हे एक मोठं संकट जरी टळलं असलं तरी त्यांना त्यांच्या संपूर्ण कैदेमध्ये काय काय सोसावं लागलं असेल याचा विचार तुम्ही या घटनेवरून करू शकता. तुम्हाला हा इतिहास अगोदर माहित होता का? नसेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, हा इतिहास जास्तीत जास्त लोकांना कळू द्या आणि शिवसूत्र सिरीजच्या पुढच्या एपिसोडसाठी आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा.